गणेशजी, महायुतीनं ज्यावेळेला प्रचाराला धडाक्यात सुरुवात केली, सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा होता की लाडकी बहीण योजना. मात्र ज्या प्रकारे ज्येष्ठ पत्रकारही म्हणतात, अनेक महिलांच्या आजपर्यंत आलेल्या प्रतिक्रिया आणि आज झालेलं मतदान, काय वाटतं, फळाला येणार? नक्कीच. कारण लाडकी बहीण योजना आल्यानंतर सुरुवातीला ज्या पद्धतीनं एक दोन भाग आहेत यामध्ये. एक तर महिला वर्गाने ज्या पद्धतीने याचं स्वागत केलं आणि विरोधी पक्षानं हा भाग सकारात्मक न घेता ज्या पद्धतीनं त्याची खिल्ली उडवली, ज्या पद्धतीनं त्यांच्या स्टेटमेंट्स होत्या, मग ते तिन्ही महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांच्या ज्या सुरुवातीला स्टेटमेंट होत्या की याचा काय परिणाम होईल हे न पाहता त्यांनी स्टेटमेंट दिल्या. यावरून लक्षात आलं की या योजनेची स्वीकार्यता किती आणि कदाचित ही योजना महाराष्ट्रातल्या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकते. म्हणजे पुढे जाऊन तर कोर्टापर्यंत मंडळी गेली, ही योजना रद्दबातल करावी म्हणून लोक कोर्टापर्यंत गेली. बरोबर. आणि निवडणुकीच्या टप्प्यात म्हणजे सुरुवातीला जी भाषा होती ती बदलत बदलत ती शेवटी असं झालं की त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही 3,000 रुपये देऊ म्हणून घोषणा केली. ज्यांनी 1,500 रुपये देत असताना तुम्ही महिलांचा स्वाभिमान विकत घेणार का आणि काय, म्हणजे जे वाटेल ते काही, म्हणजे त्याला मर्यादा नव्हती. आणि जाहीरनाम्यामध्ये मात्र त्यांनी आम्ही 3,000 रुपये देऊ म्हणून ज्या वेळेला उल्लेख केला त्यावेळी आमच्या लक्षात आलं की त्या योजनेचा नेमका खालपर्यंत किती परिणाम झालाय. आम्हाला पूर्ण आशा आहे. बघा, असं आहे की समाजातल्या तळागाळातल्या लोकांना, सामान्य नागरिकाला काय मदत करता येईल यासाठी तर राज्य हवं असतं, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्यासाठी आम्ही योजना आणली होती की महिलांना मान सन्मान मिळावा, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहता यावं. आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे, पूर्ण आशा आहे महिलांनी योजना उचलून धरलेली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.